आणि आता अहो न सांगते तुम्ही जरा टेस्ट करून दाखवा कशी झाली, त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊया. आज इडली मी केली आहे, कशी वाटली? एक नंबर झाली, मस्त एकदम स्पंजी झाली ना, अगदी स्पंजी एकदम सुपर. सुस्वागतम. आज मी इडली करून दाखवणार आहे. तर इडलीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला पूर्ण भरून अशी मी डाळ घेतली आहे आणि याच कपाने 3 कप असे तांदूळ घेतले. आपले तांदूळ आणि ही डाळ छान दोन ते अडीच तास ही भिजले आणि मग तुम्हाला दाखवते. डाळ तांदूळ मी जेव्हा वाटून घेईन तेव्हा त्यामध्ये मी हे असे मुठभर भिजवलेले पोहे घालणार आहे, जेणेकरून आपली इडली हलकी होईल. चला तर मग आता वाटून घेऊया. तर अशा प्रकारे आपण वाटून घेत आहोत. वरण शिजलं आहे आणि बघा इथे डाळ वाटून झालेली आहे. तर अशा प्रकारे हे बघा हे वाटून झालेलं आहे. हातात सगळं मिक्स करून घेऊया आणि हे चांगलं 8 ते 10 तास ठेवूया. आता उन्हाळा असल्यामुळे हे पीठ लवकर येईल, म्हणजे इडलीसाठी हे लवकर पीठ फुगेल. तर पहा, इडली करण्यासाठी मी हे काल पीठ ठेवलं होतं, ते छान असं आलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, अगदीच घट्ट आहे म्हणून. हे बघा पीठ छान आलं आहे. थोडंसं बस आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया. बाकी यामध्ये काही घालायचं नाही आणि पीठ चांगलं आलेलं आहे. हे बघा. आणि या ठिकाणी बघा हे इडलीचं भांडं देखील इथे, म्हणजे हे इडलीच्या भांड्यामध्ये हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. तर हे बघा, अहोंनी चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आणि ते हलवून घेत आहे. आता आपण ही जी 2 इडलीची भांडी आहेत याला तेल लावून घेऊया आणि ह्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊया. तर आता बघा, इडलीच्या भांड्यांना अहो मला स्वयंपाकात मदत करत असतात, त्यांना आवड. दुसऱ्या देखील भांड्याला त्यांनी तेल लावून घेतलंय आणि आता ते इडलीचं जे बॅटर आहे ते ह्याच्यामध्ये भरून घेणार आहेत. थोडं थोडं हे बघा, फुलायला हव्यात इडल्या, त्यामुळे पूर्ण भरायचं नाही. हे बघा, दुसरं आहे असं 8 इडल्यांचं आपलं असं भांडं आहे. आता आपण हे इडलीच्या भांड्यामध्ये ठेवूया आणि एक 15 मिनिटांनी बघूया. 10 मिनिटं गॅस फुल करायचा, 5 मिनिटं स्लो करायचा. भेटूया थोड्या वेळाने. आता इडलीसोबत चटणी करत आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: खोबरं घेतलंय, एक आल्याचा तुकडा घेतलाय, 7-8 लसणी घेतल्यात, 4 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर आहे, मीठ आहे, साखर घेतली आहे आणि आता थोडं पाणी घालून हे आपण वाटून घेऊया. तर या ठिकाणी मी पळी ठेवली आहे, पळीमध्ये तेल घातलंय आणि आता ह्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया, जिरं घालून घेऊया. जिरं जरा जास्त घालायचं, ते दाताखाली आलं की बरं वाटतं. आता ही तडतडली, मोहरी तडतडली की आपण एक लाल मिरची घालणार आहोत. तर आता हे बघा, जिरं आणि मोहरी चांगली तडतडलेली आहे. त्यामध्ये आपण ह्या लाल मिरच्या घालणार आहोत. हे बघा, आणि ह्याच्यावरती चटणीवरती अशी फोडणी देणार आहोत. तर अशा प्रकारे आपली चटणी तयार. मला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आता इडली देखील या ठिकाणी होत आहे. ही बघा, आणि बघा इडल्या कशा छान फुगल्यात. आता आपण त्या काढून घेऊया. व्यवस्थित निघालेले आहेत, अगदी स्पंजी झालेले आहेत. पटकन निघत आहेत. माझं हे भांडं अगदी छोटं आहे.
इडल्यांचं बघा छान अशा स्पंजी झालेल्या आहेत इडल्या. तर तुम्हाला सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारे हे बघा दुसरा पण घाणा या ठिकाणी झालेला आहे लावून. आता अहो इडलीच्या भांड्यामध्ये ठेवतायत. पाण्याला उकळ आलेली आहे चांगली. आणि आता 15 मिनिटं हे ठेवून द्यायचं. तर ह्या बघा आपल्या इडल्या आणि चटणी छान अशी रेडी झालेली आहे. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये.